कलम 368 अंतर्गत संसद संविधानाला पूर्णपणे बदलू शकते का? याचं उत्तर सर्वोच्च न्यायालयाने दिलं होतं 1973च्या केशवानंद भारती खटल्यामध्ये. ज्यावेळी केरळ सरकारकडून तिथल्या एका मठाची जमीन ताब्यात घेण्याचा प्रयत्न करण्यात आला होता, त्यावेळी हे प्रकरण समोर आलेलं होतं आणि यावरती निकाल देत असताना सर्वोच्च न्यायालयाने सांगितलं होतं की कलम 368 अंतर्गत संसद संविधानामध्ये बदल करू शकते, परंतु त्याला पूर्णतः बदलू शकत नाही. आणि या खटल्याचा निकाल देत असताना सर्वोच्च न्यायालयाने एक महत्त्वाची तरतूद तिथे नमूद केली, ज्याला आपण मूलभूत संरचना म्हणून ओळखतो. बेसिक स्ट्रक्चर असं त्याला इंग्लिशमध्ये म्हणलं जातं. याची व्याख्या, याची डेफिनेशन सर्वोच्च न्यायालयाने दिली नाही, परंतु संविधानाचा कोणता भाग या मूलभूत संरचनेचा भाग आहे ते मात्र याच्यामध्ये सांगितलं होतं. जसं की ही संघराज्य पद्धती, आपण अधिकार विभाजन असं म्हणतो, सेपरेशन ऑफ पॉवर, न्यायालयीन पुनर्विलोकन, ज्युडिशियल रिव्ह्यू यासारख्या तरतुदी कधीही बदलल्या जाऊ शकत नाहीत आणि यालाच सर्वोच्च न्यायालयाने मूलभूत संरचना, बेसिक स्ट्रक्चर असं म्हणलेलं होतं, जे केशवानंद भारती खटल्यामध्ये आलेलं होतं. भारतीय लोकशाहीवरती दीर्घकालीन परिणाम टाकणाऱ्या 10 जजमेंटपैकी ही पहिली जजमेंट आहे.